ह्यांनी काय केलं आणि आपण सुद्धा तेच केलं की लिंगायत धर्म आपण स्वीकारला. पण त्या लिंगायत बरोबर आपण काय केलं, लिंगायत विणकर म्हणजेच कुस्ती हे आपण काय मूळ जे आहे ना सोडलं नाही. त्याच्यामुळं काय झालं, आपली लिंगायत धर्माची जात रचना ही वेगळ्या पद्धतीने झाली. त्यात एक आपलं उदाहरण देतो. एक कथा आहे आपल्या लिंगात, म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या काळातली एक कथा सांगितली जाते. त्यातला चमत्कारिक भाग सोडून द्या. एक चांभार आणि त्या चांभाराच्या मुलाचं लग्न एका पाटलाच्या मुलाबरोबर महात्मा बसवेश्वरांनी लावलं. ते मांडीची पादुका केल्या आमकं तमकं, तू कसं चमत्कारिक भाग नंतर जोडला गेलेला आहे. कारण ह्या निसर्गामध्ये बरं का ना भौतिक सिद्धांताच्या विरुद्ध कुठलीही घटना घडत नसते. आलं लक्षात. आणि आपले काय झाले नेमकं, लिंगायत सर्व जी माळे तेले सुतार लोहार जे काय आता हे जे आहे हे सगळं एक असायला हवे होते, पण ते होता आलं नाही. पण त्यात परत अजून एक चूक अशी झाली, आपण लिंगायत पुष्टी या पुष्टी असताना आपण त्यात काय केलं, परत 4 भाग केले. त्या 4 भागामुळे काय झालं, आपल्यात अजून अल्पसंख्याक आपण झालो. थोडं ह्यात आपण आपल्या अगोदर इतर धर्मांनी ज्या सुधारणा करून घेतल्या त्याचा थोडाफार अभ्यास करून आपल्याही धर्मामध्ये आपल्याही जातीमध्ये आपण थोडा बदल करावा. यात उत्कृष्ट उदाहरण देतो तुम्हाला मी. ब्राह्मण समाजाच्या देशस्थ आणि कोकणस्थ असे 2 प्रकार. कोकणस्थ मध्ये 4 वेदाचे 4 आणि अंतर्विधी करणारा एक ब्राह्मण वर्ग असा म्हणजे कोकणातले 5 भाग होते ब्राह्मणामध्ये आणि देशस्थ मध्ये 5 भाग होते. पण हा समाज बोला काय हॅलो, बाकीच्यांनी माईक बंद करा. बाकीच्यांचे माईक चालू आहेत, माईक बंद करा. तर देशस्थ आणि कोकणस्थ असे 5 भाग ब्राह्मणामध्ये असून सुद्धा त्यांनी काय केलं, 20 ते 25 वर्षापूर्वीपासून हे देशस्थ आणि कोकणस्थ प्रथम काय केलं, त्यांनी नाकारलं. आणि देशस्थ कोकणस्थ मध्ये ऋग्वेदी व्यवहार व्हायला लागला. पहिले वेदावर ऋग्वेदी असं आहे ना जुळवून ते लग्न जुळवलं जात होतं. तोही प्रकार त्यांनी बंद केला. म्हणजे त्यांनी काय केलं, सर्व पूर जाती प्रकार जे त्यांनी पाडलेले होते ते बंद केले. पण तो समाज इतका हुशार, तुम्हाला हे सांगतो, एखाद्या दुसऱ्या समाजातील मुलगा उच्च शिक्षित झाला, योग्य ठिकाणी त्याला नोकरी लागली, त्याचं बसतान वगैरे व्यवस्थित बसलं, तर हा समाज काय करतो, त्या ठिकाणी आपण ब्राह्मण आहोत आणि समोरचा मुलगा ज्याला ज्या घरात आपल्याला मुलगी द्यायची तो ब्राह्मण कोणी इतर जातीचा आहे ह्याचा विचार करीत नाही. तो काय विचार करतो, त्या मुलाबरोबर जर लग्न केलं तर आपली मुलगी सुखात राहील. तुम्ही आहे ना काही हरिजन नेते उद्योजक हे ते बघा, त्यांच्या पत्नी ह्या ब्राह्मण समाजातल्या जास्त आहेत. इथं आर्थिक विचार केला जातो. आपण काय करतो, ह्या 4 प्रकार आहेत ना, हे अगोदर आपण एक झालं पाहिजे. आणि एक होण्यासाठी लिंगायत कुस्ती असो किंवा आहे ना हिंदू कुस्ती असो, कधी सुरुवातीला लिंगायत कुस्ती मधले 4 जे भाग आहेत हे एकत्र येण्याची गरज आहे. हे एकत्र आल्यानंतर राहिलेले जे इतर आहेत आपले लिंगायत म्हणजे काय पटनावळ वाणी आमकं तमुचे प्रकार आहेत इतर, नाही का, पण इतर जे कुंभार सुतार अमुक तमुक जे प्रकार आहेत हे सगळ्यांना एक करणं आज गरजेचं. एक दुसरी गोष्ट, मुलगी देताना आपण काय विचार करतो, मुलाचं आर्थिक इन्कम किती आहे, त्याची स्थावर इस्टेट किती आहे, नाही का, ह्याचा बी आपली मुलगी त्या घरामध्ये कायमस्वरूपी सुखात कशी राहील ह्याचा विचार करून मुलीचे वडील मुलगी देतात. मग
घरचे काय अपेक्षा करतात, मुलगीच्या घरचे संस्कार कसे आहेत आणि आपल्या नातेसंबंधातल्या जवळची आहे काय हे एक पाहिलं जातं. आपलं आर्थिक, मुलाचं आर्थिक पाठबळ वाढवणं लग्न जमवण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. आता ही आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. पुढे बोल, काय तुम्हाला काय सूचना करायची का? आपला मुद्दा कळाला. लिंगायत अथवा इतर जातीमधील एकत्र येऊन ती समस्या सोडवणे केवळ आपण मुलींचे केस नाही तर सर्व लिंगायत एकत्र येऊन ही समस्या सोडवली पाहिजे. देणं घेणं करताना परिस्थिती बघून आपण एकत्र येऊया असं तुमचे विचार आहे. त्या संबंधी आम्ही नोटीस करून घेतोय. ओके, एक मिनिट. दयచేసి स्वागत आहे तुमचं. नमस्कार. राज्य संचालक मंडळाच्या माध्यमातून आज हा अतिशय चांगला विषय आदरणीय सुनील कुष्टी अध्यक्ष झाल्यापासून विविध उपक्रम राज्य संचालक मंडळ घेत आहे. त्यातला हा आपल्या समाजातल्या मुला मुलींच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा, संवेदनशील, नाजूक विषय. खरं तर लग्न हे सामाजिक संस्कार आहे, परंतु आता ते सामाजिक डोकेदुखी व्हायला लागलेले हे मात्र नाकारता येत नाही. आणि मागाशी मी आपले सचिव साहेब, माझे बंधू आदरणीय गजानन सुपले साहेब आणि राज्याचे अध्यक्ष सुनील कुष्टी साहेब यांना मागाशी मी फोन केलेला होता. मी आज निपाणी कर्नाटकला होतो आणि आता ऑन दी वे आहे. मला वेळ नव्हता बोलायला, परंतु आपण अतिशय चांगला विषय घेतल्यामुळं उपस्थित राहणं बंधनकारक आहे. आणि मी राजीनामा दिल्यापासून पहिल्यांदाच या राज्य संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये मी सहभागी होत आहे. खर तर आता शिवचलाप्पा मुठे सर बोलले, त्यांचं मी वाचत असतो. ते चांगलं बोलतात, नेहमी चांगलं लिहितात. कसं आहे, हा विषय जरी संवेदनशील असला तरी त्याच्यावरती आपण समाजाचे जबाबदार विश्वस्त घटक या नात्यानं काम करतो. समाजातली अनेक माणसं आपल्याकडं एका वेगळ्या विश्वासानं, एका वेगळ्या भावनेनं बघतात. त्यामुळे आपल्याला या विषयावरती काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं जरी असलं तरी सुद्धा काय होतंय, प्रत्येक ठिकाणी मुलांच्या अपेक्षा, मुलींच्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये आलेलं एक अतिशहाणपण म्हणूया, शहाणपण नाही तर अतिशहाणपण, त्यामुळे कुठं तडजोड स्वीकारावी, हे करावं, या गोष्टी काही ठिकाणी दिसून येतात तर काही ठिकाणी दिसून येत नाहीयेत. आता वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही सौंदर्य बघून किंवा पैसा बघून, गाडी बंगला बघून जरी तुम्ही लग्न ठरवलं तरी ज्याचा स्वभाव समजूतदार आहे, ज्या मुलाचा आहे, मुलीचा आहे, त्यांचीच लग्न शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं कडेवर गेलेली आहे. हे देखील समाजामध्ये अनेक उदाहरणं आहेत. परंतु अशी काही उदाहरणं आहेत की जे काही समजूनच घेत नाहीत, त्यांचे विवाह मात्र निश्चितपणानं भरकटलेले दिसतात. आज राज्य संघटनेनं हा अत्यंत महत्वाचा विषय घेतलेला आहे. अनेक जण, मी जॉईन व्हायच्या अगोदर काही जण बोलले, ते काही मला माहित नाही. परंतु या ठिकाणी मला एकच सांगावंसं वाटतं की आपल्या समाजातल्या मुला मुलींनी नक्कीच आपल्या भविष्याचा विचार करा, समाजाचा विचार करा. इचलकरंजीमध्ये तेलसिंगे म्हणून एक कुटुंब आहे, ते हाडगरकल देवांग गोष्टी समाजातलं होतं. माझी सासरवाडी इचलकरंजी आहे. मी एक उदाहरण सांगतो. आणि मला एकाचा फोन आला की असं असं स्थळ आहे आणि ते हाडगर गोष्टी का देवांग गोष्टीतलं आहे. तर तेलसिंग म्हणून तिथले अध्यक्ष आहे, माझ्या सासऱ्यांचे ते ओळखीचे होते. मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं असं असं एक स्थळ आहे आणि त्या स्थळासंदर्भात तुम्ही माहिती घ्या. मी गेल्यानंतर त्यांची काहीतरी प्रेस होती, माझ्या सासरवाडीच्या शेजारी ते राहत होते. त्या माणसानं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी आलाय, मी तुम्हाला चांगलं सहकार्य करतो. त्यांचे सचिव विजय सोलापुरे होते, त्यांच्याकडे ते सगळी फाईलची रेकॉर्ड होती. तर मी त्याला म्हटलं की असं असं पलूस रामानंद नगर बुर्ली या ठिकाणी ते स्थळ आहे, 2-3 स्थळ आहेत. ही फार्मसी झालेली मुलगा होता आणि मुलगी आपल्या समाजातली होती. तर त्यांनी सांगितलं, म्हटलं मी देतो तुम्हाला बायोडाटा, परंतु आमच्या समाजातल्या मुलींनी काय करायचं किंवा आमच्या समाजातल्या मुलांनी काय करायचं, पहिला आम्ही आमचा विचार केला पाहिजे. नाहीच झालं तर आम्ही जरी ओबीसी असलो, जरी लिंगायत असलो, तर मग आम्ही तुमचा विचार करणार. अशी एक समाजाचा अध्यक्ष या नात्याने त्यांनी एक भावना व्यक्त केली. त्यामुळं सुनील कोष्टी साहेबांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून ही भावना, त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यांनी ती भावना व्यक्त केली. याचा अर्थ असा नाही की राज्य संचालक मंडळाने हेच अपेक्षित आहे किंवा केलं पाहिजे.
परंतु आपल्याला सर्व समावेशक निर्णय घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी माझं मत काय व्यक्त केले किंवा इतरांनी काय केले त्यापेक्षा आपल्या समाजातल्या मुला मुलींना काय वाटतं, समाज बांधवांना काय वाटतं याचा थोडासा आपण विचार करूया. कारण आपण इतरांचे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळं मला असं वाटतं की आपण आधी सगळ्यांनी बोलून झाल्यानंतर याच्यावरती समाजाच्या प्रतिक्रिया येऊ द्यात. परंतु दुसरी बाजू अशी आहे की आम्ही जरी संचालक मंडळात आतापर्यंत काम करत होतो तरी वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये व्याख्यानं घेतली गेली तर समाजाची खूप कमी लोकसंख्या किंवा उपस्थिती दिसायची. हे निराशाजनक चित्र कालही होतं, आजही होतं आणि उद्याही राहणार आहे. कारण लोकांना त्याचं गांभीर्य राहत नाहीये. आणि पुन्हा लोक म्हणतात की तुम्ही समाजकारणात असता, राजकारणात असता, आमच्या मुलीला स्थळ बघा, मुलाला स्थळ बघा. हे सगळं जरी खरं असलं तरी कुठंतरी समाजानं सुद्धा आमच्यावर जसा विश्वास दाखवता, वधूवर मेळावा घेताना तुम्ही विश्वास दाखवता, काय काय गोष्टी करता, तसं तुम्ही आम्हाला जरी नाही सांगितलं तरी तुम्ही तुमच्या पाल्य आणि पालकांसाठी किंवा मुला मुलींसाठी काहीतरी सकारात्मक दृष्टीनं दूरदृष्टीनं तुम्ही संचालक मंडळावर सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये प्रत्येक पालक हा जरी सजग असला तरी सुद्धा त्यांच्या सुद्धा काही अपेक्षा असतात की शेतीवाला नको, आपल्याला असा पाहिजे तसा पाहिजे, आंतरजातीय विवाह करायचा का नाही करायचा. आता बरेच आपले धर्मगुरू गुरु सांगतात की लिंगायत ओबीसी असेल किंवा सगळे लिंगायत असेल त्यांनी लग्न करा. धर्मगुरू या नात्यानं ते सांगत असतात. त्यांचा उद्देश एकच असतो की सगळे लिंगायत एक व्हावे, धर्म मोठा व्हावा किंवा जात मोठी व्हावी. हा जरी त्यांचा प्रामाणिक उद्देश असला तरी शेवटी हा प्रत्येक पालकाचा किंवा त्या मुला मुलींचा वैयक्तिक प्रश्न ठरतोय. त्यामुळे राज्य संघटना जरी कितीही प्रयत्नशील राहिली तरी सुद्धा शेवटी मुद्दा येऊन ठरतोय की त्या कुटुंबाचा निर्णय. त्यामुळे आपण सर्वसमावेशक निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रत्येकाच्या निजी आयुष्यात आपण दखल देऊ शकत नाही. मात्र आपण खाजगी जरी आयुष्य म्हटलं तरी त्याला एक सामाजिक स्वरूप येतच आहे. सुनील कोटी साहेबांसारखा एक कर्तबगार माणूस आज राज्याचं संघटन चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. ते आमच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या माणसानं सुद्धा काम केलेलं आहे. अतिशय होतकरू माणूस आहे, गजानन अनुभवी आहेत. या सगळ्या माणसांनी आज राज्य संघटनेची सूत्र हातात घेत असताना चांगल्या पद्धतीनं काय काय वेगवेगळे उपक्रम घेत काम करतायत. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी प्रवासात असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही. आपण मला बोलण्याची संधी दिली. कदाचित माझे विचार योग्य असतील नसतील मला माहित नाही, परंतु आपण ते समजून घ्यावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. ओके 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 दर्शन साहेब नमस्कार, धन्यवाद. परकटपणे मत घ्यायला पाहिजे. आणि आपण जरी कुठला निर्णय घेत असताना घरगुती त्यांच्या जे त्यांचं मुला मुली आहेत त्यांचा विषय महत्वाचा आहे. या संबंधीच आपण काम करत आहोत. मी विनंती करा. थांबा. हॅलो 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 थांबा. विषय विवाहाचा आहे. विवाहासंबंधीच चर्चा करा. बाकी धार्मिक आणि किंवा इतर ज्यादा विषय त्यामध्ये चर्चा घेऊ नका. विवाह संबंधी येणाऱ्या अडचणी आणि पोट जातीमध्ये घ्यायचा निर्णय या संबंधी आपण बोलूया. विषय जर धार्मिक पाठीमागे गेला तर विषय संपणार नाही आणि आपल्याला लोकांची मत काय हे जपून घेणं अडचण होईल. ठीक आहे. ओके हां सतीश कोटी साहेब इचलकरंजी, कृपया आपलं मत व्यक्त करावं आणि आपला व्हिडिओ चालू करा. सतीश कोष्टी साहेब. सतीश कोष्टी साहेब आहात का? ठीक आहे. मी आपलं सतीशांना आवाज म्यूट करा. अनम्यूट करा. म्यूट नाही, अनम्यूट करा. हो सॉरी, अनम्यूट करा. मी तोपर्यंत आपले माजी अध्यक्ष शाळगाव आपले शाळगावकर आले का? कोण आहे? संतोष कोण आहेत? हॅलो सुभाष चावले तिच्या बोलाय. सुभाष चावले माईक चालू राहतात लोकांचे. ठीक आहे आपले आहेत. हॅलो थांबा. मुद्दे साहेब थांबा जरा सर्वांना संधी मिळू द्या.
आपले माजी अध्यक्ष शाळगावकर साहेब हजर सभेला उपस्थित आहेत. त्याचा मुद्दा होता परत विसरलं जाईल म्हणून बोलायला लागलो. हां बोला 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 बोला. एकच मिनिट. परत तुम्हाला एक संधी दिल्या, संधी परत दिल्या, बरेच जण बोलणार आहे, त्याच्यावर राहा. ठीक आहे. पुढे संधी ठीक आहे. वेटिंगला आहे. किरकोळ एकच मिनिट. माईक सगळ्यांची चालू आहेत. माईक का बंद करत नाहीत लोक कोणीच टाक. वारं पेश आहे. हां आवाज जरा हळू येतोय, मोठ्यानं आवाज कमी. येते का आवाज? हां आता आला. आता आला. बोला. मत मांडायचं का माझा? हां मांडा मांडा प्लीज, कृपया कृपया. मी सतीश कोष्टी अजून साळगावकर बोलणार होते ना. नाही अजून सुनील साहेब तुमचं बोलणं झाल्यानंतर तुम्ही माईक म्यूट करा तुम्ही. उपस्थित नाही ॲक्च्युली माईक ओपन राहते सगळ्यांचं. आपलं बोलून झालं ना माईक म्यूट करा. इजारी साहेब तुमचा आवाज घुमतोय, मी म्यूट करतो. हॅलो, येते का आवाज? हां बोला. हॅलो, आवाज येतोय. आपले वारद साहेब बोला, आवाज येतोय बोला. हॅलो, आवाज येतोय वारद साहेब, आवाज बोला. आवाज येतोय ना? येतोय बोला येतोय. बर. सर्व उपस्थित समाज बांधव, कल्याण मंचचे सर्व पदाधिकारी, आजच्या या चर्चासत्रामध्ये आयोजित केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे मी धन्यवाद. समजा एका मेळाव्याला जर समजा 50 मुली येतात आणि तुमच्या ह्या जनगणनेमध्ये जर त्यात 70-80 जर मुली यात मिळाले तर न येणाऱ्याबद्दल आपल्याला कॉन्टॅक्ट करून ती माहिती पुरवता येईल, जेणेकरून मुलांना त्याची माहिती होईल आणि त्या माध्यमातून ऑटोमॅटिक मुलांना अधिक मुली बघण्यासाठी मिळते. हा माझं पहिलं एक सजेशन आहे. दुसरं सजेशन असं आहे की वधू आज इतकी शिकलेली आहे, शिक्षणात पुढे गेलेली आहे, मुलांच्या बरोबरही आले नाही, मुलांच्यापेक्षाही पुढे गेलेली आहे. त्याचं हे पहिलं दुष्परिणाम असं मी म्हणतोय. अतिशिक्षण झाल्यानं हे दुष्परिणाम आपण आज भोगतोय. हे पालकाला किंवा आपल्या समाजाला देखील हे आधी ज्ञात व्हायला पाहिजे. आणि दुसरी बाजू काय झाली, मुलं त्या मानानं शिक्षण घेण्याचं कमी झालेलं प्रमाण हे व्यस्त कारण आहे. मुलं जर व्यवस्थित जास्त मुलींपेक्षा जास्त शिकलेले, जेवढे मुली आहेत तेवढे शिकलेले असतील तर हा प्रश्न उद्भवला नसता. आता मुलगी काय म्हणते की मी आता एवढे इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, मला त्या तोडीचा मुलगी पाहिजे. मग आपल्या समाजात कुठं नाही, हे पहिला तिचा दोष. पहिला तिचा दोष असतो की आपल्याकडं नाही आहेत. पण त्याची माहिती आपल्याला परिपूर्ण माहिती वधूवर मेळाव्यात मिळत नाही. कारण काही वधू येतात, काही वर येतात, काही येत नाही. तर जनगणना आपण जर केलं तर ह्यामध्ये होऊ शकतं. आणि वधूंचं जे काही आता समाजाकडे बघण्याचा आणि हल्लीचं जे जीवनशैली बदललेली आहे शिक्षणामुळं, मुलीला उत्पन्नाचं एक मोठं साधन निर्माण झालेलं आहे नोकऱ्यांमुळं. आणि ते आता असं वाटायला आले की आता आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत आणि आता माझा निर्णय मी स्वतः घेऊ शकते. आईवडिलांना पण ती अवलंबून राहीन अशी झालेली आहे. आईवडिलांचं देखील ती आज ऐकत नाही आहे. हे सर्वसाधारण हे मी बघितलेलं चित्र आहे. आता आजकालचे पालकही म्हणतात की मुलीला विचारल्याशिवाय, मुलीला पसंत असल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही. म्हणजे पालकांचं देखील तिथं नाईलाज झालेला आहे की मुलींच्या संमतीशिवाय, मुलींच्या त्यांच्या आवडीनिवडीशिवाय पालक काही करू शकत नाही. तर अशा वेळेला हा प्रश्न निर्माण होतोय. तर मी काय म्हणतो, मुलींचंही मत घेतलंच पाहिजे, तो पण नाही. प्रथम मत आईवडिलांनी वधूवर म्हणजे वराचं स्थळ बघितलं पाहिजे आणि आईवडिलांनी जे स्थळ पाहिलेले आहेत, पसंत केलेले आहेत, त्यातली स्थळ त्या मुलीने स्वीकारलं पाहिजे. ही पूर्वीपासूनची पद्धत होती, ती पद्धत आता बदललेली आहे. त्याप्रमाणे मुली आता नाही आहे आणि पालक आज तसं सांगायला धजत नाही. आणि तिची परिस्थिती आहे ती बरोबर आहे, पालकांचं चुकतं असं नाही, परिस्थिती टोटल बदललेली आहे. ह्यासाठी काय व्हायला पाहिजे, आपण या समाज संघटनेनं
एक वधूंसाठी एक प्रबोधन सत्र आपण तयार करायला पाहिजे. सगळ्या या वधूंना ज्यांचे लग्न आलेले आहेत त्यांचे लग्नांची वय जर पाहता तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं एक चर्चासत्र म्हणा किंवा त्यांना समजावून सांगणारं एखादं लेक्चर. तुमचं वय वाढतोय, तुम्ही अमुक वय वाढण्यापूर्वी तुम्ही लग्न करा, लग्न वाढल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतात मुलं होण्यापासून, ते अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ह्या सगळ्या समस्या तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहात. तुम्ही शिक्षण तुमचं झालेलं आहे, बरोबर आहे, पण समाजाच्या दृष्टिकोनातून तुमचं लग्न वेळेवर होणं फार महत्त्वाचं आहे आणि भविष्याचं देखील होणं महत्त्वाचं आहे. हे जर देवपर्यंत त्या मुलीला समजत नाही, आई वडील सांगू शकत नाही, तर समाजाने एक मंच तयार करून किंवा एक चर्चासत्र तयार करून एक प्रबोधनचा एक कार्यक्रम आखावा आणि सर्व त्यात वधूंना ते त्या ठिकाणी बोलवण्यात यावं आणि त्यांचं प्रबोधन व्हावं. प्रबोधन झाल्यानंतर मुलींना एकदा कळालं की आपण जे चाललोय हे जरा चुकीचं पाऊल आहे, आपण ह्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे, असं त्यांना ज्या वेळेला जाणीव होईल त्यावेळेला म्हणजे त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत आज त्या अपेक्षा कमी होतील असं मला वाटतं. त्यानंतर तिसरा माझा मुद्दा आहे, ज्या वेळेला तुम्ही जनगणना करता वधूवरांचं ते वयाच्या वर्गवारीनुसार करावं पाहिजे. म्हणजे साधारण म्हणजे 18 ते 25 पर्यंत किती मुलं मुली आहेत त्यांची वर्गवारी पाहिजे, 25 ते 30 मध्ये किती आहेत आणि 30च्या पुढचे किती आहेत, की जेणेकरून आपल्याला समजायला पाहिजे की ज्या 30च्या पुढचे जर वधूवरांची जर संख्या आली तर त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी म्हणजे 30च्या पुढचे जे लग्नाला आलेले आहेत त्यांचं लग्न जसं लवकर होईल ह्यासाठी मग प्रयत्न समाजाकडून म्हणा किंवा त्या मालकाकडून झाल्यानंतर त्यात काही मार्ग निघू शकतो. आता त्यातला अजून एक चौथा मुद्दा माझ्याकडे आहे, मुलांचं शिक्षणाचं स्तर वाढवणं. हे मुलांना समजावून सांगणं आणि मुलांच्या पालकांना समजावून सांगितलं पाहिजे समाजाने की हा जो प्रश्न उभारलेला आहे, तुम्ही शिक्षण कमी घेताय, कदाचित तुम्हाला शिक्षणाची गरज नाही आहे, कारण तुमच्या घरात एखादा मोठा उद्योग असेल, तुमचं उत्पन्न साधन चांगलं असेल, तरी देखील तुला जर लग्न करायचं असेल तर मुलीच्या अपेक्षाप्रमाणे तुझं शिक्षण हे मुलीपेक्षा किंवा मुलीच्या बरोबरीनं होणं आवश्यक आहे. तसं जर नाही झालं तर मुलगी तुला पसंत करणार नाही, तुझं लग्न करण्यास आम्ही सर्व पालक असमर्थ असू. ही जाणीव मुलांना पण व्हायला पाहिजे. मुलांचं शिक्षण स्तर कसं वाढेल अजून हे पाहणं गरजेचं आहे. हे त्याच्यावरचं एक मार्ग असू शकतं. अतिशय माझे मुद्दे अजून मुद्दे आहेत, मांडू का नको? मांडा. अजून 3 मुद्दे आहेत माझे, मी थोडक्यातच मांडतो. त्यानंतर दुसरे आता मुंडे सर बोलले थोडंसं मला ते काही पटलेलं नाही आहे. आपण करून शेट्टी गोष्टी समाजाचं मीटिंगमध्ये आज बसलो आहे, या बॅनर खाली बसलो आहे, त्या समाजाच्या बॅनर खाली बसलो आहे. पहिलं आपलं कर्तव्य ठरतंय की आपला समाज हा एक संघ आणि जसं आहे तसं राहायला पाहिजे आणि भविष्यात त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. हा विचार समोर, मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून सगळे निर्णय घ्यायला पाहिजे. आपण पोट जातीमध्ये विवाह करू नये असं ह्या मताचा मी नाही, पण ब्राह्मणाने असं केलं, त्यांनी असं केलं म्हणून आपण देखील असं करावं हा काही मार्ग नव्हे. कारण ह्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर सर्व जातीमध्ये मुली, आपल्या जाती सोडून दुसऱ्या जातीमध्ये मुली जास्त आहेत म्हणून आपण तिकडनं मुली आणू, असं काही परिस्थिती आहे का असं विचार करा अगोदर. सगळ्या जातीमध्ये मी बघितलेलं आहे, सगळ्या जातीमध्ये मुली कमी आहेत. तुम्ही तुम्ही एकत्र करून लग्न करायचं म्हटलं तरी ही आज अशक्य गोष्ट आहे, त्याच्यावर मार्ग नाही. तुम्ही सर्व जाती आंतरजातीय विवाह जरी केलं तरी हा प्रश्न सुटण्यासारखं नाही आहे. तर त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की आपण हे काम करताना एक आपला समाज संघटित जो आहे राहिलेला आहे आणि आधीच आपण अल्प समाज म्हणतो, त्याला अजून अल्प करायचं आहे का? तुम्हाला अल्प करायचं नसेल तर तुम्ही विचार करा. जर अल्प करायचं असेल तर तुम्हाला अजून मग ह्याच मार्गाने गेलं तर आपला समाज पुढे नामोनिशान बी राहणार नाही, पुरुषशक्ती कुठले काय राहणार नाही, फक्त लिंगायत शक्ती राहणार. आपली संस्था बंद करून दुकान बंद करून बसावं लागेल. हे बाई तुम्हाला आज याची एक पूर्वसूचना देतो. आणि अजून एक तर मुद्दा असा आहे आणि त्यामुळं आपल्याला जे मुलामुलींचा व्यवहार करायचा आहे
आपल्या करुण शेट्टी समाजामध्ये अंतर्गत विवाह होण्यास अजून भरपूर वाव आहे. तुम्हाला अजून माहिती नाही की कर्नाटकमध्ये जी करुण शेट्टी म्हणजे आपण आता लिंगायत करुण शेट्टी आपण आहोत. काही लिंगायत असून देखील ते गळ्यात लिंग न घालता देवळातल्या महादेवाला पूजतात, मात्र त्यांचं आहार आणि करतात. तर त्यांना बऱ्याच अडचणी यायला लागल्यात अलीकडच्या काळात. ते फक्त आपल्या समाजात म्हणजे लिंगायत किंवा कुरुन शेट्टी समाजातच यायला लागलेत असं काही विषय नाही आहे. अगदी जैनांच्यात आहे, मराठ्यांच्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. मुलींची संख्या किंवा त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. हे सगळीकडची ओरड आहे. आणि त्याला आपण थोडस काय म्हणायचं, त्याला प्रगल्भपणे त्याचा विचार केला पाहिजे आणि योग्य पद्धतीचा मार्ग. योग्य म्हणजे काय, समजा त्या मुलाला आता तो विषय आपल्या या मीटिंग मध्ये घ्यायचा का नाही हा विषय वादाचा होऊ शकतोय. समजा एखाद्या आपल्या मुलानं किंवा मुलीनं लव्ह मॅरेज केलं तर त्यावेळेला आपण काय करतोय हा मुद्दा आहे ना. त्याच्यामुळं आपण सुद्धा अगदी खुल्या दिलानं खुल्या मनानं काही गोष्टी आपण हे केल्या पाहिजेत, ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत की बाबा आपण हे सगळं करण्यासाठी आवश्यक जे आहे ते करायला लागणार आहे. कारण अडचणी भरपूर यायला लागलेत आता. आणि पूर्वी कसं 20-22 वर्षाचा मुलगा झाला आणि 16-17 वर्षाची मुलगी झाली तर आपण लग्नाचा विचार करत होतो. पण आज 25च्या पुढं जोपर्यंत आपण मुलाचं वय होत नाही तोपर्यंत अजिबात विचार करत नाही. 27-28 नंतर आपण विचार करायला चालू करतोय. त्याचं लग्न समजा 2 वर्षात नाही जमलं तर आपल्याला मग त्या आई वडिलांच्यावर खूपच प्रेशर येतंय. बाबा करायला पाहिजे, लवकर करायला पाहिजे आणि मुली तर मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्याकरता म्हणून आपल्याला काय करायला लागेल, आपण योग्य पद्धतीने ह्याच्यावर निर्णय करायला पाहिजे. मागच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अशी काही वेगवेगळी मतं आपल्या समोर आली होती आणि त्या मतामधून आपल्याला परत एक आपण मीटिंग घेऊया अशा पद्धतीची चर्चा मागच्या वेळेला सुद्धा झाली होती, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. आता राहतोय विषय काय की आपल्या लिंगायतमध्ये म्हणजे पोट जातीच्या लिंगायतमध्ये आहेत, पण हे जरी असलं तरी सुद्धा ते लोक आपल्याला सामावून घेतील असं काय म्हणजे खात्री देता येत नाही ना. आपल्यापैकी समजा पंचम वगैरे जे कोण आहेत, वाणी आहेत, पंचम आहेत किंवा तेले आहेत, ह्या लोकांना आपण कॉन्टॅक्ट जरी केलं तरी तुमच्या म्हणजे आपली कुरीन शेट्टी किंवा कोष्टी ही जात कुठली आहे हेच त्यांना पहिल्यापासून सांगायची पाळी इतपत ते म्हणजे आपल्या समाजाचं तिथपर्यंत आपण पोचूच शकत नाही अशी परिस्थिती आहे. मग हे सगळे मुद्दे आहेत ना आपल्या समोर. मग ह्याच्यासाठी आपल्या मुलांची किंवा मुलींचे लग्न होण्यासाठी काय करायला पाहिजे, हा मुद्दा योग्य मुद्दा आपल्या चर्चेला आलाय. आणि फक्त हा ऑनलाईन वगैरे न करता ह्याच्याकरता खास एखादी मीटिंग बोलवता येते का हे बघायला पाहिजे. कारण वेगवेगळे मुद्दे समोर येतात. आता मुद्दे सरांनी जो हे केला आहे म्हणजे अगदी 700 वर्षाचा वगैरे इतिहास ते सांगायचा प्रयत्न करत होते. पण त्याच्यामध्ये कसं आहे, ज्या वेळेला बसवेश्वरांनी किंवा बसवांनी ज्या वेळेला आपल्या समाजाची स्थापना केली त्याच्यामध्ये मूळचा गाभा तोच होता की जातीवाद त्याच्यातनं किंवा धर्मवाद हा त्याच्यामध्ये निर्माण होणे आणि वेगवेगळ्या समाजामध्ये आपला संबंध प्रस्थापित व्हावा. हे मला जेवढं माझी जेवढी आकलन शक्ती आहे त्यामध्ये मला समजलेला मुद्दा हा आहे. आणि त्याच्याबद्दल आपण न बोलता आपण ह्या समाजाबद्दल म्हणजे इतर समाजामध्ये आपण काय करता येईल किंवा आपण इतर समाजातल्या लोकांच्या बरोबर जर संबंध निर्माण केले तर काय होईल हे मुद्दे आता चर्चेला कालबाह्य होत आहेत असं मला तर वाटतंय. आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत. योग्य पद्धतीनं आपण काही जरी केलं तरी आपल्याला आपल्या समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा जाऊन त्यांनीच आपल्याला मला वाटतं मला आठवतंय मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी त्याने एका व्याख्यानामध्ये असं सांगितलं होतं. म्हणजे आपले आत्ताचे जे स्वामी आहेत त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पोट जातीमध्ये आपल्याला लग्न करायला काय हरकत नाही असं त्यांनी बोलल्याचं मला आठवतंय. कदाचित मी चुकीचं असू शकेन पण हे झालं होतं. आणि त्या दृष्टीनं जर आपले स्वामी जर त्याला परवानगी देत असतील किंवा प्रोत्साहन देत असतील तर त्याचा नक्की विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी विचार करावा. अडचणी प्रॅक्टिकल खूप यायला लागलेत. आपला समाज वाढायला पाहिजे, आपल्या समाजाची म्हणजे लोकसंख्या वाढायला पाहिजे. हे सगळं जरी बरोबर असेल तरी सुद्धा नाही आत्ताची परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याचा जर विचार केला तर आपल्याला इतर समाजाबरोबर संमत हे जोडलेच पाहिजेत.
या मताचा मी 100% आहे. आता ह्याच्यावर कुणाचं दुमत असू शकतंय काय, म्हणजे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकते, पण माझं मत मी आपल्याला व्यक्त केलं. धन्यवाद सतीश. अगदी परखड आणि योग्य पद्धतीनं तुम्ही मत व्यक्त केल्याबद्दल आभार आहे. मुळात म्हणजे तुम्ही दोन गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या की अडचणी आहेत, पण व्यवहारी निर्णय घ्यावा असे आपलं मत आहे. त्याचबरोबर आपले धर्मगुरू यांच्या समोर हा विषय घ्यावा आणि पोट जातीमध्ये विवाह करण्यासंबंधी निर्णय घ्या असं देखील आपलं मत आहे. योग्य निर्णय. आता आपण चर्चेला पुढे जाऊया. काय आपलं म्हणणं देखील बरोबर आहे, कारण जर आता पोट जातीमध्ये विवाह जरी झालं तर एक माझा मुद्दा कोणता मांडतो, प्रत्यक्षाने मी मांडणारच आहे. पोट जातीमध्ये जर विवाह झाले तर आपण रितसर त्याला त्या मुलीला गोत्र देऊया, जेणेकरून भविष्यामध्ये आपला धर्म हा वाढेल. म्हणजे आज परिस्थिती एक अशी व्हायला लागली आहे की पोट जातीमध्ये आपण विवाह करायला लागलोय, पण त्या मुलीला गोत्र दिले नसल्यामुळं आपल्यामध्ये होणारे आपण त्याला गोत्र एकच यायला लागले. त्यामुळं एक गोत्राचं एखादं हे ठेवता येते काय, गोत्र देण्यासंबंधी पोट जाती विवाह झालेला आहे त्यांना आपण त्या मुलीला गोत्र देण्यासंबंधी देखील विचार करावा असं माझी जाताचा सूचना आहे. सुनील साहेब गोत्राचा जो विषय आहे ना, तो आपले समाजाचे स्वामीच आपल्याला हे त्याच्यातनं मार्ग सांगू शकतात. हा हॅलो त्याच्यामध्ये त्यामध्ये मी ऐकलंय असं की स्वामी आपल्याला गोत्र देऊ शकतात, काय विधी असेल त्याचा, आणि त्याप्रमाणे देऊ शकतात ते गोत्र. सतीशांना हॅलो थांबा ना मी जरा थांबवतो. हे मान्य आहे मला. त्या पद्धतीचं आपण ते नियोजन करणं बी गरजेचं आहे, जेणेकरून आतापर्यंत जे विवाह झाले त्यांना गोत्र मिळालं तर ती सगळी अपत्य किंवा हे पुढील शेतीमध्ये सामावली जातील. हॅलो सुनील अण्णा जरा मला बोलू द्या. हॅलो, हे तुम्ही जे बोलतात ना आता दोघं जण, सतीश अण्णा तुम्ही दोघं जे तो विषय जो काढला 1.5 वर्षापूर्वी आपले धर्मगुरू आपले जे महास्वामीजी शिवाचार्य महास्वामीजी जेव्हा त्यांचा महाराष्ट्र दौरा होता, जेव्हा ते मुंबईला आले होते त्यावेळी मी फेसबुक लाईव्ह करून त्यांना प्रश्न विचारलेला की मुलांची आणि मुलींची जी आपली संख्या जी आहे ती घटत चालली आहे, जो रेशो आहे मेल फिमेलचा. तर त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की मुलींचा आपला जो सध्याचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही पोट जातीमधून त्यांनी सांगितलं होतं मुस्लिम आणि ख्रिश्चन सोडून कोणत्याही जातीतून तुम्ही आपल्या घरी नववधू आणा, हुबळीला घेऊन या, मी स्वतः त्यांना गोत्र देतो, त्याची काळजी बिलकुल करू नका असं त्यांनी सगळ्यांच्या समोर मुंबई समाजासमोर त्यांनी आपला हा प्रश्नाला उत्तर दिलेलं होतं. त्यामुळे ना तो प्रश्न आपला हे होतो की बाहेरच्या पोट जातीतून जर कन्या आपल्या घरी आली तर त्याला गोत्र देण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे स्वामीजींनी. बरोबर आहे, हे मुद्दा बरोबर आहे. यासंबंधी चर्चा बी आमची बी धर्मगुरूंच्या बरोबर झालेली आहे, त्यांची काय अडचण नाही. आता मुळात मुद्दा सतीश एक असा आहे आपल्याला की ज्यावेळी इचलकरंजीमध्ये मेळावा झाला 335 कॅन्डिडेट नोंदवले गेले, त्यामध्ये 70च मुली होत्या, 235 जणी येत होत्या. आता महाराज साहेबांनी जनगणना करावी असं हे बोलले, हे बरोबर आहे, जनगणना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलींचं वधूवरांचं प्रबोधन करणं हे देखील बरोबर आहे, आणि शिक्षणाचा स्तर वाढवणं हे देखील बरोबर आहे. परंतु हा जो डिफरन्स आहे 70 आणि 235, मुली 70 आणि 235 मुलं आहेत, त्यांचं काय करायचं या उरलेल्याचा विषय महत्वाचा आहे. त्यावेळी अण्णांनी प्रमुख पाहुणे प्रकाश आवाडे होते आमदारांचे, त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मी मांडलेला पुढे नेला होता. त्यांनी त्यावेळी काय सांगितलं होतं की 25 वर्षापूर्वी ज्या चुका सर्वांनीच केल्या, म्हणजे 25 वर्षापूर्वी मुली झाले की गर्भपात करायची, हे जे स्त्री भ्रूण हत्या झालेले आहे त्याचे परिणाम आताच्या मुलांनी भोगायची पाळी यायला लागली आहे. आणि आता कसं आहे, आता मुलींचाही गर्भपात अतिशय कमी प्रमाणात आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ती वाढवेल. पण आता जो गंभीर प्रश्न उद्भव लागलाय त्यासाठी काय करावं हा मुद्दा महत्वाचा आहे, त्या विषयीला आपण बोलूया. ह्याच्याबद्दल माझं एक म्हणणं आहे की ह्याच्यासाठी खास हा एक विषय घेऊन एखादी मीटिंग कॉल करायला पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष आपण समोर बसून त्याच्यावर चर्चा करून, आणि शक्य असेल
तर स्वामींना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हाइट करावं, म्हणजे हा विषय ऐरणीवर येईल आणि त्याचा निर्णयापर्यंत आपण जाऊ शकेल. समाज म्हणून आपण त्या निर्णयापर्यंत जाऊ शकेल. एकदम बरोबर. त्यासाठी माझी विनंती आहे, अध्यक्ष किंवा जे कार्यकारी मंडळ आहे त्यांनी ह्याचा नक्की विचार करावा आणि जर शक्य असेल तर ती मीटिंग प्रत्यक्ष बोलवावी अशी माझी विनंती आहे. नक्की याच्यावरती आम्ही चर्चा केलेली आहे. जे ठराविक व्यक्तींची आपण कमिटी गठन करणार आहोत. कमिटी तयार करून काय त्याची ऑफलाईन मीटिंग घेऊन मग त्यावेळी प्रत्यक्ष महाराजांनी इन्व्हाइट करूया काय, आणि गोत्रासंबंधी मी निर्णय घेऊया. जी आता गोत्रामध्ये व्यवहार व्हायच लागल्या त्याला ती कोण आपण थांबवायला लागलोय काय, परंतु येणारी ज्या मुली आहेत आणि किंवा त्यांची अपत्य येणारी जर गोत्र नसेल तर अपत्याला ते आपल्या समाजातून परत बाहेर जातील. म्हणून त्यांना गोत्र देणं लई आवश्यक आहे. प्रायोरिटी ठीक आहे हे आहे असं मला वाटतंय. सुनील साहेब, कसा कमी करायचं या चर्चा करूया. हां महाराजांनी गोत्र देतो असं सांगितलेलं आहे. तर त्या संबंधामध्ये महाराजांकडे जाऊन या संबंधामध्ये जरा चर्चा करून लोक पुढे हे मांडलं पाहिजे. नाही बरोबर आहे. हे बघा, माझं म्हणणं काय, एक 5-10 काय मुलींनी गोत्र दिल्यानं आपण हे करूया की जेणेकरून आपण भविष्यात आम्ही असं प्रत्येक ठिकाणी जे अशी झाले त्यांना गोत्र दिली असं आपण सांगता येते का बोलूया. ते मी आपली कमिटी करून जे निर्णय घेईल त्यामध्ये होईल. ठीक आहे अण्णा. नाही एक मिनिट आपले भरत शाळगावकर, ॲडव्होकेट शाळगावकर साहेब. हां शाळगावकर साहेब, जरासं आपलं मत व्यक्त करा ना. ॲडव्होकेट शाळगावकर साहेब, भरत शाळगावकर साहेब, आपले माजी अध्यक्ष. हॅलो. हां नमस्कार. नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आवाज येतोय आपल्याला? येतोय. खरखरीत आहे. एक महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच गोष्टी मी ऐकली आहे. मला जरा ते खटकलं बरंच. वधूने कमी शिकलं पाहिजे हा तर अतिशय घातक शब्द आहे. कमी शिकलं पाहिजे असं म्हटलेलं नाहीये. असं नाही काय, मला जे कळलं ते बोलतोय. नाही कमी नाही, शिक्षण स्तर वाढलेलं आहे, मुलांनी वाढवलं पाहिजे हे म्हटलेलं आहे. दोन्ही पण ऐका तुम्ही. मला जे ऐकायला मिळालं ते असं होतं, परत मुलीने उत्पन्न करून घेऊ नये, त्यांचं उत्पन्नाचे भाव वाढल्यामुळे ते परत बऱ्याचशा गोष्टी नाकारतात, असं एक काहीतरी विधान आलं. दुसरं गोष्ट, मुलं कमी शिकलेली आहेत. तिसरी गोष्ट गोत्र, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आली आहे धर्मगुरू. इथपर्यंत आपली चर्चा कुठेतरी येऊन थांबलेली. मला असं वाटतं की ह्या ह्याच्यामध्ये बरंच आपल्याला विचाराचं परिवर्तन करण्याची गरज आहे का, आपण काय ॲडव्हान्स विचार करायचा आहे का. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की माणूस, मी फार बोलत नाही पण जरा समारोह हे करतो जरा थोडंसं. माणूस जन्माला येतो तेव्हा काही जात घेऊन येत नाही, किंवा देव जन्माला घालतो तेव्हा जात देत नाही. हे जात पडते ती आपण माणसाने निर्माण केलेली एक घटना आहे. त्यामुळं जात कितपत धरायची आणि त्याला चिटकून किती राहायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, आणि प्रत्येक समाजापुढे तो आता गंभीरतेनं उभा राहिलेला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, लिंगायत धर्म स्थापन झाला, हे जे भूमिका जर बघितली तर बसवेश्वर हा एक ब्राह्मणग्रस्त, त्याने हे जातीतलं वाढलेलं तेढ कमी करायसाठी स्वतःचा वेगळा धर्म स्थापन केला, आणि त्यामध्ये लिंगायत सगळे भरून घेतले, आणि त्यात कन्व्हर्शन झालं. त्या कन्व्हर्शन होताना सगळ्या जातीचे लोक त्यामध्ये लिंगायत म्हणून आले, की ज्या लोकांना त्रास झाला, जातीच्या भेदाचा पीडा झाली, ते लोक सगळे लिंगायत धर्मात आले आणि लिंगायत धर्म तयार झाला. आता बसवेश्वरांची कल्पना जर आज डोळ्यापुढे आणली तर आपण बसवेश्वरावर परत ठपका ठेवतोय की बसवेश्वर म्हणजे लिंगायत. ज्या माणसानं सगळ्या जाती तोडल्या त्या माणसावर परत जातीचा ठपका आणून ठेवला, असा एक प्रकार थोडासा होतोय का बघावं. तिसरी गोष्ट ह्या सगळ्यात महत्वाची की जरी सर्व आपण लिंगायत झालो तरी येताना आपलं कर्तव्य, काम आणि निष्ठा हे बरोबर घेऊन आलो. ते कसं आलो की आपल्याकडे जे 12 बलिदानाचा प्रकार जो ब्राह्मणाने पाडलेला होता तो तसाच कायम ठेवला. म्हणजे तिकडचे ब्राह्मण आपल्याकडे आले ते स्वामी झाले, आपल्याकडे विणकर आले ते कोष्टी झाले, आपल्याकडे जे कुंभार आले ते कुंभार झाले. म्हणजे हा थोडंसं फार बोलत नाही, पण जाती बरोबर आपले कर्म घेऊन आलो आपण.
आणि पुन्हा जात चालू झाली. थोडक्यात काय झालं की ही जाती तशीच आपल्या कर्माबरोबर जिवंत राहिली. हा खरा आपला दोष आहे. त्यामुळे पुन्हा कोळी शेट्टी समाज म्हणून आपली जात वेगळी किती धरायची हा जरा परिवर्तनाचा विचार आहे. तो आपण किती ठेवायचा आणि त्याच्यावर किती चिटकून राहायचं हे आपण ठरवायचं. महत्वाची गोष्ट परत पुढचा मी जरा ओवाप करतोय बघा आपल्याला किती आवडतंय ते सगळ्यात पुढची गोष्ट असं आहे की गोत्र. अजूनही मला वाटतं ऐकणाऱ्यापैकी आणि बोलणाऱ्यापैकी गोत्र म्हणजे काय हे किती माहिती आहे मला माहित नाही. पण मला कळलेली माहिती एवढीच आहे, गोत्र म्हणजे फक्त एका काही ऋषी होते पूर्वांच्या अगदी म्हणजे कोट्यावधी लाखो वर्षापूर्वी जे काही ऋषीमुनी होते त्यांची नावं आहेत. त्या नावानुसार जे जे समाज त्यांच्या अंडर राहिले त्यांना त्या ऋषीचं नाव दिलं गेलं आणि त्या ऋषीचं नाव म्हणजे ते गोत्र असं एक प्रकार सगळीकडे स्थापन झालेलं आहे असं मला मिळालेली माहिती आहे. पुस्तकात त्याला किती आधार आहे त्याला वाचावं लागेल असं माझं मत आहे. त्यामुळे आपण बरेच जण अज्ञानपणानं गोत्र 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 धरून बसलोय. एक गोष्ट सतीश कोट्टेने मगाशी सांगितलं की महाराजांनी आमचं गोत्र दिलं पाहिजे कुठलं तरी करून. ते माझं म्हणणं असतं तर महाराज गोत्र देत असतील बाकीच्यांनी मिळालेलं गोत्र बरोबर का चूक हा परत प्रश्न तयार होतो. मला टीका करायला नाही, सतीशवर समजून घ्या. कारण गोत्र आपल्याला काही कळत नाही. कारण त्या गोत्रावर बऱ्याचशा गोष्टी अशा अवलंबून राहायला लागलेत की बरेचसे लग्न होत नाहीत, बरेचसे व्यवहार घडत नाहीत आणि मग गोत्रामुळे आपण अडकून बसतो. त्यामुळे गोत्र बरोबर का चूक आणि त्याचं मूळ स्थान काय हे आपण समजून घेतलं फार गरजेचं आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन जरासा आपण पुढे विचार करू की हे आता थोडंसं बऱ्याच वारद वकिलांना वगैरे पटणार नाही. जिथं तिथं मी आपल्या कोणी शेट्टीबद्दल म्हणत नाही, पण आपले जे ज्या धर्मातले धर्मगुरू आहेत ते धर्मगुरूंनी आपापलं स्थान आपापल्या जातीबरोबर टिकून ठेवलेलं आहे. टीका न करता किंवा त्याचा अदरवाईज अर्ज न घेता आपण समजून घ्या. तो कोणाच्या भावनेला मला काही हात घालायचा नाहीये. पण बऱ्याच वेळा असं होतं की समाजात पडलेल्या गरजा समाजात आलेली संकट जर आपला धर्मगुरू संपवत नाही आणि संपवू शकत नाही तर त्याची ताकद किती आहे आणि समाजाची ताकद किती आहे. आपला प्रश्न आपण सोडवायचा का त्यांच्याकडे न्यायचा हा आपण ठरवावं लागेल असं मला वाटतंय. त्यामुळं त्यांच्यावर एखादा प्रश्न सोपवून त्यांना एखाद्या धर्म संकटात का टाकावं हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं आपण तिकडं न जाता आपल्याला इतक्या अडचणी आहेत ना तर आपण विचार करूया की आपण शिकलोय, आता शाळा शिकलोय, अभ्यास केलाय, अडचणी आलेत, पैसे मिळवतोय, आपापले सगळे संसार चाललेले आहेत. मग आपली संकट आपण निरसन करूया असं मला वाटतं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हटल्या तर आपण परिवर्तनीय स्वभावाचे विचाराचे होणार आहोत का नाही का पारंपरिक पद्धतीनं पुन्हा त्या जात्यात बरडत जायचं हा पहिला प्रश्न तुम्ही पहिल्यांदा ठरवा. काय होतंय कॉकटेल होतंय विचाराचं. एक तर तुम्हाला परंपरा सोडायची नाही, दुसरी तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी बसत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा. आपण कितीही परिवर्तनीय विचार करायला लागलो तरी ते होऊ शकणार नाही. तेव्हा आपण असा विचार करावा लागतोय का बघा की ह्या सगळी जी चौकटी आहेत त्या चौकटीचा कुठं बदल करता येतो का आणि मग ते बदल करायचा असेल तर आंतरजातीय व्यवहाराचा प्रश्न पुढे येतो. पण तो आंतरजात म्हणजे काय हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. आता कोर्टाचे काही जजमेंट झाले ज्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. म्हणजे तुमचा आता विवाह संस्थेला विवाह ठिकाणाला कोर्टाने सुद्धा तडा दिलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आता भारतामध्ये मेल हे लग्न करून एकत्र राहतात, फिमेल लग्न करून एकत्र राहतात. ह्या कल्पना विचित्र आहेत, आपल्याला पटत नाही. पण आता समाज एवढा पुढे जायला लागलाय की त्यांचे ती माणसं आपला प्रश्न सोडवून घ्यायला लागले. त्याची वाट तुम्ही बघणार आहे का हा महत्वाचा मुद्दा आता आहे. आलेली सामाजिक संकट ह्याची सोडवणूक आपणच एकत्र बसून करणं गरजेचं आहे आणि ते नवीन विचारानं परिवर्तनाचा विचार डोळ्यावर ठेवून करायला पाहिजे असं मला वाटतंय. त्याला जर आपण धार्मिक पारंपरिक आणि असं परंपरा चालत आलेल्या गोष्टी अशा ह्याच्या चौकटीत बांधून ठेवून विचारायला बसला तर आपली कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत. ते कुठल्याही गोष्टीकडे जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करतो सुटणार नाहीत. आपण देवपूजा पण करायचे आणि चंद्रावर पण जायचंय. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकत नाही. एक तर चंद्रावर जा नाहीतर देवपूजा करा. ह्या जसं वैज्ञानिक आणि दृष्टिकोन आणि धार्मिक आणि
पारंपरिक दृष्टिकोन यामध्ये तफावत आहे, ती तफावत आपल्याला कळली पाहिजे. अन्यथा आपण रात्रभर चर्चा केली तर त्याचं फलित काय होणार नाही. तेव्हा ह्या गोष्टी आपण डोळ्यापुढे घ्या. आपल्याला काही वेळेला समाजाचं घडवायचं असेल तर येऊन आपली मोठमोठी उदाहरणं आहेत. बाबासाहेब आंबेडकर एवढे परिवर्तनीय विचाराचे होते. त्यांनी स्वतः आपलं लग्न दुसऱ्या जातीत केलेलं. पहिलं त्यांच्या जातीचं होतं, त्यानंतर त्यांनी एका ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलं. म्हणजे घटना लिहिलेल्या भारतीय माणसाला हे पटलं नाही, जातीय बंधन. तेव्हा आपण पामर कुठले लोक आहोत. तेव्हा ह्या गोष्टी विचार करणं गरजेचं. उदाहरणं पुष्कळ आहेत आपल्या पुढे. महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं शिक्षण मुलीला द्या. आपण विचार करतो त्यांना किती द्यायचं का द्यायचं नाही. मुलीला उत्पन्नाची बाब ठेवायची की नाही, मुलीला सगळ्या पावर उभा करायचं की नाही, इतक्या अपारंपरिक गोष्टीत आपण अडकायचं का. ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय परिवर्तनीयवादी विचाराच्या चक्रात कुठेतरी घेऊन आपण केले पाहिजेत का, हा विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतंय काही गोष्टी आपण काही ठराविक मर्यादेच्या पलीकडे जाऊन किंवा आपल्या विचारात बदल करून आता आपण असं म्हणलं, पूर्वी आपल्याकडे धोतर घालत होते, बाराबंदी घालत होते, परत पॅन्ट आली, विजार आली, परत पॅन्ट आली, आता कोट आला. ह्या सगळ्या गोष्टी परिवर्तन स्वीकारल्या नाहीत का तुम्ही. पूर्वी कपडे घालत होतो, साधी फडकी बांधत होतो, आता बदलत गेलो की नाही. मग आता बदला ना, थोडा विचार करा की तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये विचारामध्ये थोडा बदल करायला शिका. असं मी असं म्हणत नाही की एकदम टोटल चेंज करा, सगळा समाज बदला, कुलन शेट्टीचं नाव बदला, जात बदलून टाका, असा विचाराचा मला कुठलं प्रबोधन करायचं नाही आहे. करणं पण ते चुकीचं ठरणार आहे. आणि समजा मी म्हटलं ते आपण सगळे बसलेलो तर करणारच का. माझी मर्यादा किती आहे. मी फार तर बोलू शकेन, मी माझ्यापुरतं निर्णय घेऊ शकेन. तुम्हाला सगळ्यांना समजून सांगणं माझी कुवत नाहीये. तर ह्या गोष्टी समजून येतनं आपल्याला जर प्रश्न सोडवायचे असतील तर वैचारिक पातळीवरच ते सोडवावे लागतील. त्यासाठी स्वतःचा स्वभाव, स्वतःचा विचार, स्वतःचा आचार, स्वतःची घरगुती परिस्थिती, स्वतःच्या घरातल्या माणसांचे विचार, हे सगळ्यात बदल करावे लागतील. साधी गोष्ट आहे, आपण आपल्या मुलीचं मेल आहे का फिमेल चेक करायला आजपर्यंत उद्या म्हणजे चालू ह्याच्यापर्यंत डॉक्टरकडे पाठवतोय, आपणच पाठवतोय. मला माहित नाही आपल्यातले कोण किती त्याला जबाबदार आहेत. मग ह्या गोष्टी घडत असतील. बोलताना आपण माईकवर एक बोलतो आणि वागताना आचरण वेगळं करतो. ह्या सगळ्या गोष्टी आज समाज घडत आहेत. म्हणून मी काय म्हणतोय की परिवर्तन एकदा करायचं का नाही डोक्यात पक्क ठरवा. आणि परिवर्तन करायचं तुम्ही एकदा ऍक्सेप्ट केलं की मग आपली मीटिंग सक्सेसफुल होईल. तोपर्यंत आपण नुसतं ह्या चर्चेत अडकत नुसतं चर्चा करत बसणार आहे. एकदा म्हणा आपण आपल्या जातीचं कमीत कमी आपल्या पोट जातीमध्ये, आपल्या लिंगायत धर्मामध्ये आदला बदल करून लग्न करूया. एकदा ठरवायचं असेल तर एकदम बरोबर, एकदम बरोबर. तसं तर सोडून द्या. काय चर्चा करतो मग दरवेळेला. एकदम बरोबर. तीच चर्चा झाली, आता पण तीच चर्चा करतोय. एकदा परिवर्तनाचा विचार डोक्यात येऊ द्या. माझं काय म्हणणं आहे, एक पाऊल पुढे जाऊ द्या ना. मागं किती जायसारखं प्रत्येकाने मागं ओढायचं नाही. आम्हाला धर्मप्रिय आहे बाबा, तू धर्म धरून बघ, बाकीचे जाऊ देत पुढं, असं म्हणून आपण समाजाला कुठेतरी जरा विचार. आणि हे करत असताना सगळ्या समाजाला बरोबर घ्या. असं आपण एखाद्या संघटना कुलन शेट्टीने ठरवलं म्हणून सगळ्यांनी केलं पाहिजे असं पण होत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ठरवलं आंतरजातीय विवाह करायचं नाही, तरी कोणाच्या घरात आंतरजातीय विवाह झालेला नाही केलाय का आपण. त्याचे उत्तर कोण देणार, कोण अडचणीत येणार आहे. तेव्हा आपण नुसतं माईकवरती बोलण्यात काय अर्थ नाहीये. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवल्या पाहिजे. परिवर्तन सगळ्याला प्रिय आहे. आज घातलेला ड्रेस आपण टाकून दुसरा उद्या नवा कोरा घालायचा प्रयत्न करतो. तसं कपड्याच्या बाबतीत वागतो, तसं आपल्या विचारा बाबतीत वागायला शिका. जुने जळमट डोक्यातले काढून नवीन विचार स्वीकारायची ताकद कमी आपल्या वयाच्या मनानं आपल्यात नसेल तर पुढच्या पिढीच्या मनामध्ये आणायचा प्रयत्न करा. त्यांना त्यांच्या पद्धतीने वागवता त्यांना सपोर्ट करा. समजा उद्या तुमच्या मुलानं लग्न करून आपल्या घरात आला, तुम्ही काय घरात हाकून देताय का हो. हिंमत आहे का कोणाची, कुठल्या बापाची हिंमत आहे त्याला घरातून बाहेर काढायची. आणि उगाच आपण पासा मारतो की आंतरजातीय विवाह करू नका म्हणून. असं नाही होते. त्याला परिवर्तनच हे महत्वाचं चित्र आहे. आणि ते सामाजिक व्यक्तिगत स्वरूपात सुरुवातीला होईल.
नंतर हळूहळू लोक मान्य करत जातील, ऍक्सेप्ट करत जातील आणि मग आपण ते हळूहळू समाज म्हणजे व्यक्तीतनं समाजात परिवर्तन होणं आणि समाजातनं व्यक्तीत परिवर्तन होणं ह्या गोष्टी घडणं अतिशय महत्वाचे आहे. ह्या डोक्यात घेणं फार गरजेचं आहे. म्हणून आता वेळ आली आहे. मग असे वारद वकील सुद्धा म्हटले की आता इतक्या अडचणी निर्माण व्हायला लागले, हे सामाजिक मोठं संकट आहे, महायुद्धापेक्षा मोठं संकट आहे. एकदम बरोबर. विचारच करावा लागेल आता. ह्याला नुसत्या गप्पा मारून उपयोगाचं नाही. तुम्ही निर्णय घ्या आणि परिवर्तनीय विचाराचा काहीतरी बदल करा. क्रांतिकारी विचार होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही वागा असं मला तर वाटतंय. मला वाटत नाही मी किती तुमच्यात बदल करू शकतो, परिवर्तन विचारात किती बदल करू शकतो, पण मला जे वाटलं ते तुम्हाला सांगितलं, त्याचं तुम्ही चांगल्या पद्धतीनं घ्यावं. मला पुन्हा एक विचाराचं कंपल्शन करायचं नाही, पण प्रबोधन करणं, ज्या ज्या वेळेला असं व्यासपीठ मिळतं त्यावेळेला आपण प्रबोधन करावं असं राहून मनात येतं आणि मग मी प्रबोधनाची भाषा बोलतो. त्यामुळं अशा पद्धतीने प्रबोधन होणं हे असं प्रबोधन होणं गरजेचं आहे. मुलीला शिक्षण कमी देणं, उत्पन्नाची बाब ठरवू नये, त्याला चोरून मुलं शिकवली पाहिजे. परत मुलं शिकत नाहीत, काय करणार? त्याला पालकाचा दोष आहे ना, तो मुलांचा पण दोष आहे. त्याला आपण कसं म्हणणार हो? पण त्याला दोष देऊन उपयोग काय आहे? ते पोरगं सांभाळच पाहिजे ना. एकदम बरोबर साहेब, एकदम बरोबर साहेब. एक मिनिट वारसा, एक मिनिट. हे शिक्षण हीच उत्पन्नाची बाब आहे ना. कुठल्या कुरुल शेट्टी समाजाकडे श्रीमंत थाटाचे येऊ, तो 10 पिढ्या सांभाळू शकतो. शिक्षण हेच त्याचं सर्वस्व आहे आता. त्यामुळे ते शिकवणं पालकाची जबाबदारी आहे. नसेल त्याला उत्पन्न कसं काढावं ही इंडस्ट्रियल गोष्टी शिकवायची पालकाची जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या जबाबदारी आपण स्वीकारायला लागतील. आर्थिक धोरण, सामाजिक धोरण, शैक्षणिक दर्जा या सगळ्या सुधारण्याची गरज आहे. ते फक्त मुली कोण, मुलं कोण हे पाहणं गरजेचं नाही असं मला वाटतंय. तरी पण बघा, मला वाटतं आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं आणि माझा विचार शांतपणे ऐकला. त्याला विरोध दाखवेल न दाखवेल मला माहित नाही, आणि जे विरोध दाखवेल त्याचं मी स्वागत करेन. आणि फक्त इच्छा एवढीच आहे, मला तुम्ही बोलू दिलं, स्वच्छपणाने मनसोक्त बोललो, त्या बोलायची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. मी 2 शब्द थांबवतो. नाही पण साहेब, खरंच परखडपणे चांगलं तुम्ही मत व्यक्त केलं. परिवर्तनाची गरज आहे. तुमच्यावरती वारद वकील साहेबांनी काय ते हात वरती केला, त्यांना काय ते बोलायचं आहे. वकील साहेब, वारद वकील साहेब बोला. साहेब, तुम्ही परिवर्तनीय विचार मांडलात. परिवर्तनीय विचार हे आजपर्यंत जे समस्या निर्माण झाली आहे हे पार्शली परिवर्तन झालेलंच आहे. त्याचे हे परिणाम आहेत. तुम्ही आता एका खड्ड्यात गेलेला आहात समाजाचा, तुम्हाला अजून खड्ड्यात जाऊन रुतून बसायचं असेल तर तुम्ही अवश्य परिवर्तनीय मार्ग स्वीकारा. याबद्दल समाज तुमच्या पाठीवर कधी येणार नाही. धर्म आणि विज्ञान तुम्ही जे सांगितलं, धर्माचीच आपण कास धरली पाहिजे. नसेल तर हे ज्या बॅनर खाली आलो त्या बॅनर खाली बसून परिवर्तनाची भाषा आपल्याला करता येणार नाहीये. तर ज्यालाच परिवर्तन करायचं आहे त्यांनी परिवर्तन करत राहावं. ज्याला धर्माच्या बाजूने यायचं आहे त्यांनी धर्माच्या बाजूने यावं. कारण ज्या वेळेला माणूस चंद्रावर जेव्हा गेला त्यावेळेला तो विज्ञानाच्या साहाय्याने तो विज्ञान गेला. चंद्रावर पोचल्यानंतर त्यांनी देवाला स्मरण केलेलं आहे. हे पण तुम्ही विसरताय. म्हणजे धर्म सगळ्यात महत्वाचा आहे. धर्माशिवाय तो कुठलीही प्रगती नाही आहे. हे विज्ञान जिथं संपतं तिथं धर्म सुरू होतो. तुमचं ज्ञान, प्रज्ञान, देव जे आहे ते सगळं तुमच्या विज्ञानाच्या पुढच्या गोष्टी आहेत. त्या तुम्ही विज्ञानाप्रमाणे जर केलं तर हे जे तुम्ही अधोगतीला आलेला आहात, अजून अधोगतीशिवाय तुम्हाला दुसरा मार्ग सापडणार नाही. हे काय विषयांतर त्यांनी केलेलं आहे शाळगावकर साहेबांनी. काय ह्याच्यावर मार्ग सांगितलेला आहे. धर्मांतर करणं हे काय मार्ग नाहीये. गोष्टी त्यांचे विचार मांडलेले आहे. तुम्ही कसे विचार क्रॉस नाही करत. माझे विचार मांडतोय. माझा हे विचार न पटणारे आहेत ते अस्वीकार्य आहेत. ऐका ना, हॅलो, गोत्रवळी ही लई महत्वाची आहे. खरं ना. मग एका गोत्रवळीतले त्यांचा विचार मांडला हो. त्याचा निर्णय आपण कुठे घेतलाय? तुम्ही तुमचा विचार मांडा.
त्यांनी त्यांचा विचार मध्ये अजून बाकीचे कलेक्टर हात वर केला. ठीक आहे ठीक आहे त्याच्यामुळं खोटं बोलणं हां हां हॅलो हॅलो एका वेळी एकानेच बोला आवाज घुमतोय एका वेळी एकानेच बोला आणि बाकीने माईक म्यूट करा बघा, ज्यांना संधी दिलेली आहे त्यांनी नको पुढच्या संधी द्यावं. संधी आहे. गजानन हां 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 मी बोलू का? संधी आहे. थांबा मुड्डे सर अजून 2-3 जण आहेत नंतर आपण बोलूया आपले सुभाष तुम्ही पोटेत त्यांना ती परत त्यांना संधी आहे. बोलायला सुभाष चावरे साहेब आहेत का सुभाष चावरे साहेब हातवर बोलतो, कोणाशी केलता? भूषणावर का कुठं हातवर केला? निलेश विभूतेने हात वरती केलेले निलेश विभूते हा मी बोलू का? हां बोल निलेश सगळ्यात पहिलं शिवशरणात आम्ही बोलायचा हा पण होता की माझं लग्न खूप उशिरा झालं. आत्ताच 1 वर्ष झालं माझं लग्न. मला खूप प्रॉब्लेम आले लग्न जमवायला बी लग्न करायला मी कितीच मेळावे केले पण मी एक मार्ग स्वीकारला. मी कोणाचाच विचार नाही केला. आंतरजातीय लग्न म्हणजे मी लिंगायत वाणी समाजाची मुलगी केली. तिथलं मी नागपूरची मुलगी केली. मला तिथलं त्यांचे गुरूंना विचारलं गोत्र आम्ही बघितले गोत्र मॅच केले गोत्र मॅच करून आम्ही लग्न केलं. मला ते गोत्र मॅच करायला किंवा तिकडच्या लोकांना समजवण्यासाठी मला 1.5 वर्ष गेलं कारण ते लोक ऍक्सेप्ट होत नव्हते की ते त्यांना लिंगायत गोष्टी माहितच नाहीये. ते लिंगायत वाणी आहे त्यांना माहिती नव्हतं पण मी धर्मगुरू माहिती काढली त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं त्यामुळे मला ही गोष्टी शक्य झाल्या. ते कसं म्हणजे आपल्याला अवघड आहे पण आपण त्यांच्या पुढे पर्यंत गेलो त्यांच्या पुढे आपण मान्य केलं की बाबा आपण बैशेश्वरांना मानतो. तुमचे विचार आमचे विचार त्यांच्या विधी आपल्या विधी सगळं सेम आहे. विधी काय फरक नाही एकदम सेम. ते बैशेश्वरांना मानतात आम्ही बैशेश्वरांना मानतो. ते नॉनव्हेज खात नाही आपणही नॉनव्हेज खात नाही. ते लिंग परिधान करतात आपणही लिंग परिधान करतो. तर ह्या गोष्टीमुळे मला खूप अनुभव आला. मी शादी.com वरून लिंगायत समाजाची पोरगी निवडली तिची माहिती काढली त्याच्याबद्दल मी समोर गेलो त्यांच्याशी गोष्टी त्यांना माहिती नव्हतं कारण 800 किलोमीटरवरून मुलाची माहिती काढणं अवघड राहतं पण ते सामाजिक कार्यामध्ये मी सक्रिय असल्यामुळे माझी माहिती त्यांना भेटली आणि त्याच्यामुळे माझं लग्न झालं. म्हणजे मी एक अनुभव सांगितला असा की मी खूप परेशान झालो होतो की मला संपर्कासाठी कोणी नव्हतं. सध्या आता मी नाशिक मध्ये होतो इचलकरंजी मध्ये समजा एखादी मुलगी राहिली तर संपर्कासाठी मला खूप प्रॉब्लेम व्हायचा किंवा आमचे बंधू बी होते पण मग काही मिसअंडरस्टँडिंग किंवा काही गोष्टीमुळे राहायचं पण त्याच्यातून मी असा मार्ग काढला असं मी सांगतो आणि आज मी वेल सेट आहे सुखी आहे चांगले वाईफ मला भेटले असं मला सांगायचं तत्पर हेच आहे की काही ना काही मार्ग काढावा लागतो कुठून. एकदम बरोबर अतिशय चांगलं काम चांगला मार्ग निवडला. लिंगायत वाणी समाजामध्ये पूर्ण चौकशी करून इतक्या दूर नागपूर तुझी नागपूर ना सासरवाडी हो नागपूरचे फार आम्हाला आनंद झाला. याच्यानंतर मी सुभाष चावरे यांना विनंती करतो का बोलत नाहीत ते आहेत ते मीटिंगमध्ये. चावरे साहेब ठीक आहे. यानंतर गजेंद्र गुरुजी आपणास बोलायचं आहे. गुरुजी माईक अनम्यूट करा आणि बोला. हॅलो बोलतो सगळ्यांचे विचार होऊ द्या मी बोलणार आहे मी. ठीक आहे. मुड्डे सर तुम्ही बरेचदा हात वरती करताय थोडक्यात मत मागता थोडक्यातच सांगतो काय झालंय आता जे वारद वकील साहेब बिमलले बर का ते माझं मत मानलं नाही. महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन करत असताना त्यांनी सांगितलेलेच मी मुद्दा पुढे आणला. आपण चुकतोय ती चूक सुधारण्यास सांगितली. दुसरी गोष्ट लिंगायत धर्मामध्ये सुधारणा होऊ नये लिंगायत धर्मामध्ये अनेक लोक येऊ नयेत म्हणून त्या काळामध्ये ब्राह्मण समाजातले किंवा इतर समाजातले लिंगायत ठीक आहे चालेल घेऊ नका गुरुजी घ्या पड्डेशी चला. गुरुजी माईक अनम्यूट करा बोला. ऐका की मी बोलतो म्हणलं की अहो कोणी बोलत नाही म्हणून तुम्हाला बोलतोय. कोणाला बोलायचे असेल त्यांचे विचार ऐकू दे मला. एक मिनिट कोणाला बोलायचं असेल कुणाचे विचार ऐकून बोलण्यापेक्षा तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. कुणाचे विचार ऐकून बोलू नका. तुम्ही सत्य परिस्थितीमध्ये आता काय मार्ग काढायचे हे तुमचं मत तुम्ही सांगा. बरं मला ऐका ना मला काय म्हणायचंय
आता आपण प्रत्यक्ष विवाह नोंदणी किंवा आपण मेळावे घेतोय, पण याच्यामध्ये मला असं वाटतंय की प्रत्यक्ष एक गाव, एक शहर किंवा एखादा तालुका या ठिकाणी समन्वयक नेमला पाहिजे. समन्वयक नेमून त्या ठिकाणी किती मुलांची संख्या आहे, किती मुलींची संख्या आहे, ज्यांचे लग्न झालेले नाही अशांची माहिती आपण घेतली पाहिजे. याच्यामुळं काय होईल की तर किती मुलं लागण्याची आहेत आणि किती मुली लागण्याच्या आहेत हे आपल्याला माहिती होईल. आणि हा विषय जर आपण जर म्हणलं, आपल्याला जर एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, वधूवर मेळावा, तर बरेच जण काय होतात याच्यामध्ये माहिती देत नाही. अजून बऱ्याचशा मुली आहेत आपल्या समाजामध्ये की जेणेकरून या ठिकाणी मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करत नाहीत. आणि मग अशा पद्धतीने जर आपण तालुका समन्वयक एखादा नेमला समाजाचा आणि त्यांच्याकडून ही जशी जनगणना करतो त्या पद्धतीने आपण जर वधूवर किती आहे त्याची जर जनगणना माहिती जर घेतली तर आपल्यापर्यंत सगळ्या मुला मुलींचा बायोडाटा येईल. धन्यवाद. आशेवर ऐका ना, आता बोलू दे मला. हा बोला बोला. त्यासाठी आपण वधूवर मार्गदर्शक तज्ञ नेमा आणि आपण हा विचार करतोय की इतर गोष्टी समाज आहे किंवा लिंगायत समाज आहे, मग इतरांना जर सांभाळून घेतलं तर आपले पण मुलं मुली लांब राहतील, लग्नापासून वंचित राहतील. आता उदाहरण सांगायचं म्हणलं, मी माझ्या स्वतःचं उदाहरण सांगतो की त्या वेळेला मी माझं लग्न कमवायचं आमचे बंधू प्रयत्न करत असताना मला नोकरी नव्हती. मग प्रत्येकाची अपेक्षा होती काय की बाबा कुठतरी नोकरी पाहिजे, कुठतरी मुलगा कमवता पाहिजे. प्रत्येक मुलं आपल्या समाजातले प्रत्येक मुलं आपण जर मार्गदर्शन केलं तर 4 पैसे कमवू शकतात, पुढं काहीतरी लाईफ बनवू शकतात. कारण माझी ही लाईफ होती. आज अशी परिस्थिती झाली समाजामध्ये, मुलगा काय करतोय, शेती आहे का, इन्कम आहे का. आज माझी वैयक्तिक परिस्थिती मी माझ्या मुलीची सांगतो की माझ्या मुलीला फक्त एकच, आम्ही कधी बिझनेस बघितला नाही, नोकरी बघितली नाही. आम्ही फक्त आमच्या मुलीसाठी सुंदर एखादा मुलगा शोधत आहोत. प्रत्येक मुलगा हा आपल्या कर्तृत्वावर काहीतरी कमवत असतो आणि आपण जर सगळ्याच गोष्टी जर कमवून ठेवल्या तर ती काय करणार. ऐकलं का? मला सांगा, आपण आता एवढे जवळचे सगळे मीटिंग मध्ये आहेत, आपली परिस्थिती काय होती पहिल्यांदा, आणि आज आपण मुलांसाठी तेवढं कमवून ठेवले. दुसरी गोष्ट अशी की मुलगा सुद्धा आपला कर्तृत्वान होण्यासाठी आपण त्याला मार्गदर्शन सगळे मिळून करतच आहोत. तो आज न उद्या काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. मला एकच म्हणायचंय की या ठिकाणी आपण इतर लिंगायत समाज किंवा इतर गोष्टी समाजामध्ये जर आपण जर समावेश झालो तर थोडं अवघड होईल. दुसरी गोष्ट, मुलींचं शिक्षण, मुली हुशार असतात, मुली शिकतात, मुली अभ्यास करतात. अगदी बरोबर आहे, मगाशी मुद्दा झालेला आहे हा. तर यासाठी मुलांना सुद्धा आपण प्रवृत्त केलं पाहिजे. अडचण काय, ही मुलगी जर शिकलेली असेल जास्त आणि आपला मुलगा कमी शिक्षणात असला की त्या ठिकाणी डावललं जातं. त्यासाठी मुलांना पुढं काय करायचं ते करू द्या, पण तू अगोदर पहिल्यांदा शिक्षण कर, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता त्यानंतर मगाशी एक मुद्दा झाला की लवकर लग्न होत होते पूर्वीच्या काळी. अगदी बरोबर आहे, पूर्वीच्या काळी लवकर लग्न होत होते, म्हणजे साधारण मुलगा 22 वर्षाचा झाला, 25 वर्षाचा झाला की लग्न व्हायचं. पण आता परिस्थिती काय झाली, शिक्षणामुळे बराचसा मुलांचा काळ जातो त्या ठिकाणी लग्नासाठी आणि मुलांना थोडं उशिरा लग्न करावं लागते.
त्यानंतर त्याची अपेक्षा अशी असते, तो जर पुणे मुंबई इतर शहरामध्ये जर शिक्षण घेत असेल तर त्याला असं वाटतं की आपली पत्नी ही काहीतरी कमवती असावी. मग ह्या परिस्थितीमुळं काय होतंय की मुलांना मी पायावर उभारल्याशिवाय लग्न करणार नाही, आणि त्यामुळं त्या मुलांचं परत अशी अडचण होती की मग परत तो अशा भूमिकेवर येतो की काय नाही, मला असं तसली मुलगी पाहिजे, काय अडचण नाही, नोकरी नसली तर चालत. त्यानंतर गोत्रवडी ही सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही तुमचं मत सांगा, प्रत्येक गोष्टीवर विश्लेषण करत बसू नका. विषय तुमचं परखड मत व्यक्त, तुमचं मत. एकच विषय मांडलाय की जर आपल्या समाजामध्ये या प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये एक समन्वयक नेमला पाहिजे, त्याच्यामुळं त्या ठिकाणाहून आपल्याला प्रत्येक ठिकाणची माहिती मिळेल. चालेल, धन्यवाद. नोंदणी करायला पाहिजे, आपलं मत आहे त्या पद्धतीनं आपण तुमचं मत घेतलेलं आहे. आणि कोण बोला, हा पण केला असेल तर बघा. अशोक देगावकर बोलणार आहे, तुम्ही बोलतील ना. अशोक हा बोला. सर्वांना शिवशरणार, सर्वांनी विचार चांगले मांडलेले आहेत. त्याच्या पुढे मी काय बोलू सांगा. आता सर्वांचे विचार मला पटलेले आहेत. त्यातल्या त्यात गोत्र पाहिजे असेल तर तुम्ही गोत्र काही इतर समाजात जर लग्न केलं, लिंगायत समाजात जर आपण गोत्र तुम्हाला हुबळीला आपले शिवशंकर शरणार्थ 1001 हुबळीला जाऊन तुम्हाला तिथून विधी करून हा गोत्र लावून घ्यायला लागते. एवढं मला त्यातलं माहित आहे, तेवढं मी सांगतो. परंतु बाकी सर्वांनी विचार चांगले मांडलेले आहेत, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानत आहे. सर्वांचं विचार चांगले मांडले. हा बोलतोय ना. आपण आता जी चर्चा करायला लागलोय, जी एवढ्या वेळ आपण सगळी चर्चा केली, आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, कोणाच्या मुलग्यानं किंवा कोणाच्या मुलगीनं बाहेरच्या जातीची मुलगी किंवा मुलगा पसंत केला तर त्याला आपण विरोध करू शकतोय का मुळात? काही नाही करू. हा ज्याच्या त्याच्या घरचा प्रश्न आहे असं मला वाटतंय. आणि कोणीही त्याला विरोध करत नाही आहे आजच्या तारखेला, आणि ज्याच्या त्याच्या ताकदीवर ते प्रकार चालूच आहेत, आणि ती काय वाईट गोष्ट आहे असं नाही आहे. हे चालू आहे, हे घडतच आहे. जे आपण परिवर्तन म्हणायला लागलो हे ऑलरेडी चालूच आहे असं मला सांगायचं आहे. बाकी काय फक्त मग त्यामध्ये जर ते झाले असेल तर त्यांना मी गोत्र हा मिळायला पाहिजे 100% मिळायला पाहिजे. अच्छा, आता मला बोलायचं आहे. प्लीज थांबा. माधुरीताई बोला. बरेच बोलायचे. हा बोला. नमस्कार. तुमचा आवाज येत नाही. त्या रेंज मध्ये नाही. हॅलो, हा बोला. काय सगळ्यांची मत आजमावली, पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न राहतो. इंटरकास्ट करायचं का आपल्या धर्मातच करायचं, त्याच्याबद्दल ज्येष्ठांनी निर्णय घेणं योग्य राहील. जर अडचणी आल्या, जरी समजा लिंगायत समाजातल्या पोट जातीमध्ये केलं तर ते आपल्या समाजाने स्वीकृत करावं असं माझं मत आहे. ओके, धन्यवाद. आणि कोणाला मत व्यक्त करायचं आहे काय? आणि कोणाला बोलायचं आहे? बरेच जण आहेत. पुण्याचे अध्यक्ष उपिन साहेब. उपिन सर, शशी ज्येष्ठामध्ये अशोक नकाते सर जॉईन झाले आहेत पुण्यावरून. नकाते सर, शशी उपिन थांबा ना. नकाते सर, अशोक नकाते सर नाही बोलत. आणि कोण राहिले? दिनेश काय बोलणार आहे? दिनेश नाही, ठीक आहे. जे वरिष्ठांनी जे आपली मतं मांडली त्याशी सहमत आहे, पण इंटरकास्टमध्ये थोडासा विचारपूर्वक, म्हणजे समाजाला फक्त गायडन्स देऊ शकतो.
त्या पलीकडे आपण त्यांना हे नाही करू शकत. तर आपण म्हणजे या विषयावर आपण चर्चा करून गायडन्स देऊ शकतो की अजून आणि उपजातीमध्ये कोणत्या आपण हे करू शकतो याविषयी आपण म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा समोरून प्रस्ताव आले पाहिजेत. त्यावेळी ज्या सभा ते आपण हे करतोय इंटरकास्ट बाहेर लिंगायत मध्ये झालं तर वेळा बोल काय हे नाही प्रश्न नाही. थँक्यू. ॲक्च्युली बऱ्याचशा महिला भगिनी जॉईन झाल्यात. महिलाकडून कुठलीच प्रतिक्रिया नाही आली. 8-10 महिला जॉईन आहेत. बोलायची महिलांनी संधी द्या. हां, महिलांनी कृपया आपलं मत व्यक्त करावं. मी नाव घेऊ का? तिलोत्तमा ताई नाशिकवरून आहेत. जरा आपलं मत व्यक्त करा. अनुभव तर भरपूर घेऊ राहिले. माझं तर नाही मत आहे. काय काय माझं तर नाही मत आहे. ओके. आणि तुमचे अजून भरले ते त्या आवाज जरा माईक समोर घ्या. आवाज कमी येतोय. आपल्यातले आपल्यात आपण मिटवून घेतो पण जातीची मिटवणं फार अवघड. माझं मत नाही आहे. आवाज येत नाहीये. एक ओके. दुसरे आहेत मधुमती गुंजेगावकर. आपल्यास काय बोलायचं आहे मधुमती ताई? प्रज्ञा देगावकर आहेत उपस्थित. प्रज्ञा देगावकर आपल्यास काय बोलायचं आहे? सुगंधा सुपले. सुगंधा काय बोलायचं आहे? बोल ना. महिला म्हणजे काय बोलत नाही आहेत. आणि कोणाला बोलायचं असेल तर कृपया आपला हात वरती करा, नाही तर डायरेक्ट आपण माईक अनम्यूट करून बोलू शकता. नाही, कोणी काय हात वरती केलं नाही आहे. मुद्दे सर तुम्ही थोडक्यात मत मांडा. थोडक्यात बोला बोला. गोत्रचा जो मुद्दा काढला तो आवाज येत आहे. बोला. हा, गोत्रचा जो मुद्दा काढला हा सहजासहजी सुटण्यासारखा आहे. कुठल्या मठामध्ये कुठल्या गुरुकडे जाण्याची गरज नाहीये. माझं काय मत आहे, मुलगा असं किंवा मुली असं, त्या मुलीला किंवा मुलाला त्या मामाने दत्तक घ्यावं आणि ती मुलगा किंवा मुलगी लग्न व्यावं करावं. तर मामाचं गोत्र धर्मच्या समोर आपण केले त्याला समाजाचं एक व्यापक रूप येते. तुमचं तुम्ही निर्णय घेतला ते पहिले होते त्यासाठी आपण धर्म सोबत जायचं आहे असा विषय आहे तो. हा तुमचा नाही. तुम्ही काय म्हणताय गोत्र आहेत मग पाहिजे. गोत्र सहजासहजी आहे ना. अहो उलट मामाकडून जर गोत्र घेतलं, मामाने जर मुलगी धर्मगुरूंच्या समोर जाऊया. त्यांनी काय म्हणतात ऐका अगोदर ऐका. परत बेच विषय ऐका तरी माझं. बोला. महात्मा बसवेश्वरांनी गुरु परंपरा नाही, कुठं मंदिर बांधलं नाही बर का. आणि माझा तर मुद्दा अजून वेगळाच आहे. तुम्ही जो आहे ना मुद्दा मांडला ना, मुलाला नोकरी शिक्षण हा ज्याच्या त्याच्या बौद्धिकतेचा प्रश्न आहे. सगळी मुलं हुशार असतात असं नाहीये. उच्च बुद्धिमत्तेचे, मध्यम बुद्धिमत्तेचे आणि कमी बुद्धिमत्तेची मुलं असतात. मुलं बी आणि मुली बी. या सगळ्यांचं आहे ना जमलेलं माझे समाज बांधव आणि कुरुईन शेट्टी पोपटी समाज, कल्याण मंच व अक्काम देवी महामंच सगळे समाज बांधवाचे आपण इथं आलं. आपण अमूल्य वेळ देऊन आपले मनोगत इथं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आणि तुम्ही तुमचं बहुमूल्य वेळ आणि तुमचं मत इथं मांडल्यावर सगळ्यांचा आभार करतो. यामधनं आपण काय जर निर्णय घेऊया, एखादी कमिटी निर्माण करूया काय आणि त्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन घेऊया. पाहिलं गजाननराव तुम्ही म्हटला तसं ऑनलाईन बी हे मत घेऊया व्हॉट्सअपद्वारे. येस बरोबर. वैयक्तिक मत घेऊ. वैयक्तिक ग्रुपमध्ये नको. ओके चालेल. चालेल.
दुसऱ्या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रत्येकाने वैयक्तिक चांगल्या पद्धतीनं मत व्यक्त केलेलं आहे. काही जर परिवर्तन तर काही लोकांनी आपल्या धर्माला अनुसरून वाटचालीचा मार्ग सांगितलेला आहे. सगळ्यांची धर्मावरील समाजावरील निष्ठा कायम असो त्या पद्धतीने योग्य ते निर्णय घेण्यासाठी म्हणून एखादी कमिटी आपण राज्य पातळीवर निर्माण करूया आणि ऑफलाईन मिटिंग एका ठिकाणी घेण्याचा निर्णय करूया. आणि आज ही दुसरं चर्चासत्र संपलंय असं मी जाहीर करतो. समाजाचा अध्यक्ष म्हणून बरीच चर्चा झालेली आहे, चांगल्या पद्धतीने झालेली आहे. याचा चांगलं काय निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की माझे अध्यक्ष सर्व म्हणजे भरत शाळगाव असेल, सतीश कोटे असेल, इजारे साहेब असतील, परत गुरव सर असेल, या सर्वांनी वारद साहेब असतील, आमच्या विनंतीला मान दिला त्यांनी आणि वेळात वेळ काढून आपल्या चर्चासत्रामध्ये आपलं परखड बहुमत पद्धतीने व्यक्त केलं. हे खरं म्हणजे ही सगळ्यात मोठी यश कुठला असेल तर ही सगळी लोक आपल्या संघटनेबरोबर समाजाबरोबर एकरूप आहे. आणि मला याविषयी आनंद का वाटतोय की आम्ही असं चर्चासत्र आयोजित केले आहे आणि त्यामध्ये त्यांनी सहभाग केलाय. दर्शित शुक्लेतील प्रवासामधला जात असताना देखील आवडते उपस्थित राहिले याबद्दल देखील त्यांचा मनापासून आभार आहे. आणि यांना आपण चांगलं काय तर करण्याचा प्रयत्न करूया. राज्यकारितांनी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे आणि ते सगळ्यांनी एकत्र करून घेऊया एवढंच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि आजचं एक चर्चासत्र संपलंय असं जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. नमस्कार. चला गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला पुढं मार्ग काढू शकणार नाही. नंतर विवाह होत राहतील परंतु त्यांना गोळ तर नाही मिळालं तर अडचण निर्माण भविष्यामध्ये होईल आणि आपल्या जातीचं काय होणार हे निर्माण होईल. एका बाजूला बघायला गेलं तर काही धर्म असे जागतिक पातळीवर आहेत ते तलवारीच्या धाकावर, बंदुकीच्या धाकावर किंवा पैशाच्या मोहानं प्रत्येक समाजाला आपल्यामध्ये सामावून घेत आहेत. आणि आपण मात्र येणाऱ्या सामावून घेण्यासंबंधी ज्यादा विचार करतो असे दिसून यायला लागले. लोक बरीच आपल्या बरोबर या संबंधी चर्चा करत आहेत. आपण परत एकदा हा चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. आपण मी त्या खुल्या चर्चासत्रामध्ये जे मान्यवरांनी आपण विशेष निमंत्रित केलं होतं त्याचं उपस्थित झाल्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्वजण उपस्थित झाले याबद्दल सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि या खुल्या चर्चासत्रामध्ये सर्वांनी आपले मत मांडावं अशी विनंती करतो आणि थांबतो. मुद्दे सर आपल्याला मत व्यक्त करण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येकानं हात वर केल्यावर मत मांडले. गजाननराव जे हात व्यक्त वर करतील त्यांना ती संधी द्या एवढं मी विनंती करतो. आणि आता ही चर्चा सत्राची सुरुवात प्रभाकर इजारे साहेब आपल्यापासून करावी अशी मी विनंती. इजारे यांना आपला माईक अनम्यूट करा आणि आपलं मत व्यक्त करा. सर्वांना शिवशर्मा. आजचं एक आपलं चर्चासत्र झालेलं होतं याच्यामध्ये सर्वांनी भाग घेतला होताच. आता याच्यामध्ये मोठे साहेब झालं, चावरे साहेब झालं, यांचा याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास आहे. तर या संबंधामध्ये या लोकांचे वारद वकिलांचे प्रथमतः त्यांचे विचार आपण ऐकून घेऊयात असं मला वाटतंय. तर मुंडे साहेब आपले गुड्डे साहेबांवरून सुरुवात करावी असं मला वाटतं याच्यामध्ये. मुद्दे साहेब तुमचा माईक आहे ना अनम्यूट करा माईक आणि बोला. मुद्दे सर. आता दोन मुद्दे उपस्थित केले. पहिला मुद्दा आपण अल्पसंख्याक आहोत. आपण अल्पसंख्याक झालो आहोत. त्याला एक पूर्वकालीन आहे ना इतिहास आहे. महात्मा बसवेश्वरांनी
लिंगायत धर्माचे विचार ज्या वेळेला सादर केले त्यानंतर ज्यांनी लिंगायत धर्मामध्ये प्रवेश केला, आपल्या धर्मामध्ये लिंग दीक्षा असं कुठलाही प्रकार नाहीये. महात्मा बसवेश्वरांनी हा कुठं सांगितलं नाही. फक्त कसं आहे, जे कोणी लिंगायत परंपरेनुसार